हॅलो फ्रेंड्स, आपण आता M2 आय स्कीम M2 आणि जी स्कीम M3चे रिव्हिजन स्टार्ट करणार आहोत. ते रिव्हिजन स्टार्ट करण्याच्या आधी आपण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युलेचे रिव्हिजन घेणार आहोत. फर्स्ट आपण इंटिग्रेशनचे रिव्हिजन घेऊया. इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलेचे रिव्हिजन घेऊया. इंटिग्रेशन मीन्स व्हॉट? एकत्र करणे. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? इंटिग्रेट करणे मीन्स एकत्र करणे. फॉर एक्झाम्पल, आता इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ dx, इंटिग्रेशन ऑफ dx काय तर x प्लस सी. सेकंड, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू अगेन x प्लस सी. मी असे बरेच फॉर्म्युले मुद्दामून वाढवतोय जे तुम्हाला चार्टमध्ये किंवा बुकच्या चार्टमध्ये दिसणार नाही, पण आपल्याला ज्यावेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळी प्रॅक्टिकली आपल्याला तिथे आपल्याला यूज करायचे आहेत. ओके. थर्ड, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. Fourth, integration of x raised to minus n dx, x raised to minus n plus 1 upon minus n plus 1 plus c. Fifth, integration of x dx, x square by 2 plus c. Sixth, integration of e raised to x dx, e raised to x plus c. Seven, integration of e raised to ax dx, e raised to ax upon a plus c. इंटिग्रेशन मध्ये x च्या शेजारी जो काय कॉन्स्टंट आहे तो काय, तो डिवाइड आहे. ओके. 8, इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x dx, a रेज टू x अपॉन log a प्लस c. 9, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू log x प्लस c. 10, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट x dx इज इक्वल टू 2 रूट x प्लस c. 11, इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट dx, कॉन्स्टंट dx इंटिग्रेशन काय तर कॉन्स्टंट इनटू x प्लस c. 12, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x प्लस और माइनस a dx log x प्लस और माइनस a प्लस c. Then 13, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a माइनस x dx minus log a minus x plus c. 14, integration of 1 upon ax plus or minus b dx log ax plus or minus b upon a plus c. 15, हे तुमचे बेसिक इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले बघूया. इंटिग्रेशन ऑफ sin x dx minus cos x plus c. 16, integration of sin ax dx minus cos ax upon a plus c. 17, integration of cos x dx, cos x integration है तो sin x plus c. 18, integration of cos ax dx sin ax plus sin ax upon a plus c. 19, integration of sec square x dx tan x plus c. 20, integration of cosec square x dx minus cot x plus c. 21, integration of sec x into tan x dx sec x plus c. 22, integration of cosec x into cot x dx minus cosec x plus c. 23, integration of sec x dx log of sec x plus tan x plus c. 24, integration of cosec x dx log of cosec x minus cot x plus c. Okay. Then 25, integration of tan x dx, tan x integration of log of sec x plus c. 26, integration of cot x dx log of sin x plus c. ओके. हे झाले तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. त्यानंतर येतं आपलं इनवर्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन येतं साइन इनवर्स x प्लस c. जर समजा यात तच
तुमचा जर इंटिग्रेशन ऑफ -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx आला तर त्यात येतं cos इनवर्स x प्लस सी. आणि जर इथे समजा मी 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 च्या ऐवजी a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx घेतला, कॉन्स्टंट घेतला, तर याचं इंटिग्रेशन होतं साइन इनवर्स x अपॉन a प्लस सी. आणि जर इथं मायनस घेतला तर इथे काही cos इनवर्स x अपॉन सी. मी मुद्दाम याला नंबर देत नाही. 28 नंबर 28 1 अपॉन x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx. याचं काय येणार आहे सेक इनवर्स x प्लस सी. जर समजा आता इथे मी निगेटिव्ह घेतला -1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx, तर हा काय असेल कोसेक इनवर्स x प्लस सी. जर समजा मी इथे 1 च्या ऐवजी a स्क्वेअर घेतला, कॉन्स्टंट घेतला एक्स स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx, तर 1 अपॉन a सेक इनवर्स x अपॉन a प्लस सी. आणि जर इथे निगेटिव्ह घेतला तर 1 अपॉन a कोसेक इनवर्स x अपॉन a प्लस सी. 29 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ओके, त्याचा येतो tan इनवर्स x प्लस सी. पण बऱ्याचदा कन्फ्युज 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 दिलं तरी मुलं कन्फ्युज होतात. एक्स स्क्वेअर प्लस 1 पण काय येणार आहे tan इनवर्स x प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस a स्क्वेअर, 1 च्या ऐवजी मी a स्क्वेअर घेतलं, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर dx 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a प्लस सी. कारण ते ऍडिशन आहे त्यामुळे फॉर्म्युला चेंज होणार नाही, फॉर्म्युला तेच राहणार आहे. किंवा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, त्याचाही फॉर्म्युला सेम राहील. काय येणार आहे 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस सी. बरेचदा मुले इथे कन्फ्युज होतात, ए स्क्वेअर आधी घेतला नंतर घेतला, पण ऍडिशन प्लस असल्यामुळे फॉर्म्युला तुमचा चेंज होणार नाही. नेक्स्ट आपण 30 नंबर घेतला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता इथे मध्ये निगेटिव्ह साइन आलेला आहे. 1 अपॉन 2a फॉर्म्युला चेंज होईल लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. 31 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. इथे आपला फॉर्म्युला चेंज होईल 1 अपॉन 2a लॉग ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस. 32 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. तर काय येणार आहे लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस. 33 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस. 34 इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. ते काय एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 सॉरी एक्स बाय 2 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस. 35 इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस. 36 इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, हे झाले तुमचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेस. बरोबर आहे. आता याच्यात काही रूल्स आहेत, रूल्स आपण बघूया काय काय रूल्स आहेत किंवा इंटिग्रेशन सॉल्व करताना आपल्याला काही रूल्स वापरायला. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ यू प्लस ऑर मायनस व्ही प्लस ऑर मायनस डब्ल्यू डीएक्स असं जर झालं तर मी प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन अँड डीएक्स देतोय. व्ही डीएक्स प्लस ऑर मायनस डब्ल्यू डीएक्स.
सेकंड आणि इम्पॉर्टंट इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही डीएक्स, यालाच आपण बाय पार्ट्स म्हणतो. जर इंटिग्रेशन मध्ये दोन प्रोडक्ट मध्ये मल्टिप्लिकेशन आलं, गुणाकार आला, प्रोडक्ट आला तर आपण इथे बाय पार्ट्स करतो. याचा स्टँडर्ड फॉर्म्युला हा IMP फॉर्म्युला आहे बघा, u इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u ब्रॅकेट कम्प्लीट dx. पण इंटिग्रेशन मध्ये हा फॉर्म्युला यूज करताना मला u आणि v हे डिफाइन करतो. आपण अल्फाबेट मध्ये u आधी येतो, v नंतर येतो. पण जर अशा काही टर्म्स आले तर ते टर्म्स आल्यानंतर आपल्याला कोणाला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे तो बघण्यासाठी आपण इथे यूज LIATE रूल आपण इथे वापरतो. फर्स्ट आहे L मीन्स लॉगॅरिथम. लॉगॅरिथम मध्ये फॉर एक्झाम्पल लॉग एक्स स्क्वेअर असं जर आलं तर तो लॉगॅरिथम आहे. सेकंड आहे I इनवर्स. इनवर्स मध्ये आपण बघतो साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स, कॉट इनवर्स एक्स, सेक इनवर्स एक्स, कोसेक इनवर्स एक्स. थर्ड आहे A मीन्स अल्जेब्रिक. अल्जेब्रिक मध्ये आपण बघतो एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू n हे अल्जेब्रिक मध्ये येतं. फोर्थ आहे T मीन्स ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय येतं साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स. अँड लास्ट फिफ्थ आहे E मीन्स एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल मध्ये येतं e रेस टू एक्स, e रेस टू 2x, e रेस टू 3x. ओके, हे आलं एक्सपोनेन्शियल मध्ये. सिरियली जो आधी येईल LIT नुसार जो आधी येईल तो u असेल आणि जो नंतर येईल तो v असेल. फॉर एक्झाम्पल जर मी आता एक एक्झाम्पल कन्सिडर केला, इंटिग्रेशन ऑफ x इंटू लॉग एक्स जर मी कन्सिडर केला तर x काय आहे अल्जेब्रिक, किती नंबरला आहे 3. लॉग एक्स का काय आहे लॉगॅरिथम, किती नंबरला 1. म्हणजे हे ऍक्च्युअली u इंटू v मध्ये कसं येणार आहे, आधी मी log x घेईन नंतर x घेईन dx sin u v. ओके, आणि त्यानंतर हा बाय पार्ट्सचा फॉर्म्युला मी तिथे वापरेन आणि तो सॉल्व्ह करा. आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे बघणार आहोत. आणखी काय आहे इंटिग्रेशन मध्ये रूल, इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन f ऑफ x dx. म्हणजेच इंटिग्रेशन मध्ये जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला ऍज इट इज प्रेझेंट असेल तर मी काय घेतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस c. सेम इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन अंडर रूट ऑफ f ऑफ x dx. जर समजा अंडर रूट मध्ये जो टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असेल तर मी काय घेतो 2 इंटू डिनॉमिनेटर मीन्स 2 इंटू अंडर रूट ऑफ f ऑफ x प्लस c. आता हे मला बऱ्याच ठिकाणी यूज करायचे आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. हे झाले तुमचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आणि त्याचे काही बेसिक रूल्स. पण आता इथे जर बघितलं बाय पार्ट्स मध्ये इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे, म्हणजे मला इथे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती असणे गरजेचं आहे. मग आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघू आणि त्याचेही काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण बघूया. जी स्कीम मध्ये बघितलं तर जी स्कीम मध्ये डेरिव्हेटिव्ह हा M3 मध्ये नाही, पण आय स्कीम मध्ये M2 मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन्ही ऍड आहे. आता आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघूया. डेरिव्हेटिव्ह मीन्स डिवाइड करणे, तुकडे करणे, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dx, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो g. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x. फिर डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n dx, x रेस टू n x रेस टू n minus 6. डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x इंटू log a. 7. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. 8. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू ax इंटू a. 9. डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता आपल्याला ट्रिग्नोमेट्री बघायची, डेरिव्हेटिव्ह ऑफ
sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. 10 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. 11 डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ax चा डेरिव्हेटिव्ह काय cos ax into a. 12 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ax चा मायनस sin ax into a. 30 कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये जो x शेजारी येतो तो मल्टिप्लाय करतो आणि इंटिग्रेशन मध्ये आपण तो डिवाइड करतो. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह होतो sec square x. 14 डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x. 15 डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x चा डेरिव्हेटिव्ह होतो sec x into tan x. 16 डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x चा मायनस cosec x into cot x. तर आपण इनव्हर्सचे फॉर्म्युले बघूया. इनव्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनव्हर्स x 1 upon under root of 1 minus x. 18 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनव्हर्स x minus 1 upon under root of 1 minus x. 19 डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स x 1 upon 1 plus x square. 20 डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनव्हर्स x minus 1 upon 1 plus x square. 21 डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनव्हर्स x 1 upon x under root of x square minus 2. 22 डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनव्हर्स x minus 1 upon x under root of x square minus 1. हे झाले तुमचे डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले. त्यानंतर काही रूल्स आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस ऑर मायनस v प्लस ऑर मायनस w ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर मी प्रत्येकाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ v प्लस ऑर मायनस d बाय dx ऑफ w. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये u इंटू v रूल असेल तर u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u. जो पहिला आहे तो कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा प्लस दुसऱ्या कॉन्स्टंट ठेवा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. ओके. इथे काय LIT आपल्याला यूज करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा कोशंट रूल डेरिव्हेटिव्ह u अपॉन v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. हा एक कोशंट रूल आहे. ओके. हे बेसिक तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि रूल्स आहेत. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे एवढे फॉर्म्युले रूल्स हे तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हाच तुम्ही प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. हेच तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लागणार आहेत, त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये लागणार आहेत, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये लागणार आहेत. जर तुम्ही बघितलं तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे जर फॉर्म्युले तुम्हाला जर प्रॉपर असेल तर नियर अबाउट जर जी स्कीमचा बघितला तर नियर अबाउट तुम्ही 72 to 80 मार्क्सचा पेपर हा प्रॉपरली सॉल्व्ह करू शकता किंवा सॉल्व्ह करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे लागणार. ओके. इथे आपण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलेची आणि रूल्सची थोडी रिव्हिजन बघितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम्स ऍक्च्युअल स्टार्ट करणार आहे. M2 I स्कीम अँड M3 G स्कीम. त्याचेही आपण रिव्हिजन जे काही फास्ट रिव्हिजन आहे ते कशी देणार आहोत. आपण क्वेश्चन वाईज पेपर हे सॉल्व्ह करत जाणार आहोत. सगळे मॉडेल आन्सर पेपरचे क्वेश्चन 1, 2, 3 हे आपण सॉल्व्ह करत जाणार. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेन. हे फॉर्म्युले सगळ्यांनी व्हिडिओ बघून थोडे लिहून घ्या किंवा फॉर्म्युले समजून घ्या. ओके. हे फॉर्म्युले फार महत्वाचे. थँक्यू.